नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचा माझ्या एक नवीन व्हिडिओ मध्ये। पूर्ण टाइम झाला आपल्याला एक स्टॉलची व्हिडिओ चॅनल वरती पडली, जे इथे पडले ते हॉटेलचे पडली होती। आज नवीन एक स्टॉल घेऊन आले भरपूर दिवसानंतर। तर मित्रांनो, आज आपण दादर मध्ये आलेलो आहोत। आज आपण आलोय राजूस मालवणी कॉर्नरला भेट द्यायला। मित्रांनो, हे 1986 पासून यांचा बिझनेस चालू आहे। म्हणजे पहिले त्यांच्या आई होत्या याच्या बिझनेस मध्ये, त्याच्यानंतर त्यांच्या मुलाने हातात घेतलेला आहे। तर आपण त्यांच्याशी भेट घ्यायची आहे। आणि 1986 पासून लावलेली ती टेस्ट तशीच आहे मित्रांनो, म्हणून तिथे पब्लिक आहे ना। आता बघू शकता माझ्या पाठी पण किती अशा म्हणजे भरपूर गर्दी होती त्यांच्या इथे। तर बोललो त्याला या स्टॉल वर जाऊन भेट देऊया। त्यांनी मालवणी अस्सल मालवणी फूड भेटतात। म्हणजे बोलायला गेलं तर एक मच्छी मध्ये मालवणी फूड आहेत, अजून चिकन मटन व सर्व काही मिळणार आहे। कोंबडी वड्यांपासून अजून क्रॅब लॉलीपॉप भरपूर काही इत्यादी आहेत, तुम्हाला मी सर्व सांगणार आहे ते। तर या आपण पहिली आपल्या त्या ओनरची भेट घ्यावी। प्राइस पासून मित्र ऍड्रेस पासून सर्व तुम्हाला काही देणार आहे। तर या आपण पटापट जाऊया, ओनरची भेट घ्याव्या। कसं काय आहे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये आज तो व्हिडिओ मध्ये बनवू। नमस्कार। नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव नरेंद्र सावंत आहे। आपला एक स्टॉल आहे ना, ते 1986 पासून चालू झालं आहे। बरोबर, हे खरं आहे का? हो बरोबर। ओके, आणि कशी सुरुवात झाली ती फक्त आम्हाला सांगा। मी 86 साली चालू केलं, मार्च महिन्यात साधारण। आणि माझ्या आईमुळे मी सुरू केलं। आई माझी चांगलं जेवण बनवायची ना तेव्हा, म्हणून घरी। आणि मग आम्ही ठरवलं की आपण एक असा प्रयत्न करून बघू। त्याच्यात मी थोडा सक्सेस होत गेलो। बरोबर। मग माझं जेवणाबद्दल हे वाढत गेलं सगळं। तर ते सगळं हे काय रेसिपी आहे ती माझ्या आईच्या हातचीच आहे। वड्याचं पीठ म्हणा, मसाले, गरम मसाले वगैरे सगळं असं तेव्हा मी चालू केलं। तर माझ्या सगळं हे आमच्या रेसिपी आहे ती मालवणी पद्धतीची। म्हणजे जे काय आपल्या इथे भेटते सर्व मालवणी पद्धतीने, बाकी काय वेगळं काय नाही आपल्याकडे। चिकन मध्ये प्रकार असतात, चिकन सुका चिकन म्हणा, कलेजी। मटन मध्ये असतात, मटन किमा, कलेजी, सुका मटन, फिश फ्राय असतं, फिश करी असतं, सुरमई, पापलेट, बोंबील, क्रॅब लॉलीपॉप असतो। संध्याकाळी 7:30 ते 11:30 आणि गुरुवार बंद ठेवतो। गुरुवार फक्त बंद राहील एक दिवस, बाकी दिवस सर्व चालू आहे। ओके, आणि ऍड्रेस सांगू शकाल का आपल्या व्ह्युअर्सला? तर आपला ऍड्रेस म्हणजे त्यातून पुढे रानडे रोडने दुसऱ्या सिग्नलला आलं की लेफ्टला आलात की समोरच आहे आपलं, ICICI बँकच्या दारात आहे। मी देन प्रॉपर म्हणजे ऍड्रेस आपल्या व्ह्युअर्सला आनंद पाटील मार्ग, आनंद पाटील मार्ग, गोखले रोड, नॉर्थ, दादर, मुंबई 28। बरोबर। म्हणजे इथं आलं तर आपला स्टॉल हा फक्त गुरुवारी बंद राहील, बाकी चालू आहे। तर मित्रांनो बघू शकता, असे गरम गरम तुम्हाला इथं आलं तर खायला मिळणार आहे। सर्व काही यांच्याकडे गरमच आहे, काही बनवून ठेवलेलं नसतो। इथं आलं तर तुम्हाला इथं बघा बनवून हे फ्रायचे आयटम आहे, आणि स्वतः मालक पण तुम्हाला असं म्हणजे काम करताना दिसतील। तर मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे पार्सल पण आपल्या इथं होतो। म्हणजे तुम्ही कोणती पण गोष्ट, जर कोणता फूड तुम्हाला पाहिजे असेल, काही पाहिजे असेल, तर तुम्हाला अशा प्रकारे कंटेनर मध्ये तुम्हाला पार्सल करायला जाईल। तो एक तिकडे पण होत आहे, इथे पण होत आहे। काका, आपल्या इथं पार्सल होतो पण डिलिव्हरी होईल का? लोकल डिलिव्हरी होती। लोकल डिलिव्हरी होती। आणि मिनिमम किती तरी लोकल डिलिव्हरीला यायचे? असं काय नाही, पाठवतो। मित्रांनो, पुरा इथं पद्धत आहे ना, ती पुरी मालवणी पद्धतीने तुम्हाला इथं बनवून मिळणार आहे। आणि बघू शकता किती मोठी सुरमईची कढी आहे। तर मित्रांनो बघू शकता, रात्रीचा टाइम झालेला आहे आणि गर्दी बघू शकता, अशा प्रकारे गर्दी होते। आणि हे मित्रांनो पार्सलवाले आहेत, बघू शकता। आणि खाणाऱ्यांची गर्दी मित्रांनो ह्या साईडला होते, बघू शकता ह्या साईडला खाणारे आहेत। आणि इकडं टेबल खूप लागतात मित्रांनो खाण्यासाठी। तर खूप टेस्टी आणि स्वादिष्ट जेवण आहे, खूप फार छान आहे। बोंबील, अच्छा, कोलबी, ओके, मटन, ओके, चिकन स्पेशली त्याच्यासाठीच आहे ना, नॉनव्हेज साठी स्पेशलीच आहे। खूप छान आणि सुंदर आहे, ते तर आहे। चौथा अपरंपार आहे। मालवणी प्रकारचे फूड बनतात, त्याच्याबद्दल सांगण्याचं आहे की आता गावची मतलब गावची टेस्ट मुंबईमध्ये भेटते आम्हाला। बरोबर। चांगले मोठे हॉटेलमध्ये जी क्वालिटी नाही भेटत ती आज आपल्याला इकडे भेटते। तर चला मंडळी, राजूस मालवणी कॉर्नरचा आपल्याला आता मी स्टार्टर मध्ये काय काय मागत आहे ते तुम्हाला पहिला दाखवतो। तर आम्ही क्रॅब लॉलीपॉप मागत आहे,
तर क्रॅब लावल्यावर 6 पीस तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो हे आहेत आपले बोंबील फ्राय. तर मी एक बोलू शकतो की बोंबील ना खूपच मोठे असं वाटेल मला. हे तुम्हाला 2 पीस येतील बघू शकता. हे जे आपल्याला आता टेस्ट घ्यायचे मित्रांनो. चला तर आपण ना क्रॅब लावल्यावर सुरुवात करूया. तर क्रॅब लावल्यावर शोध ना आपल्याला यांनी शेजवान चटणी दिलेली आहे. ही होममेड मला वाटते अशी बघू शकता. क्रॅब लॉलीपॉप ती तुम्हाला पहिले क्वालिटी दाखवतो. क्रॅब लॉलीपॉप ना ऍक्च्युली क्रंची आहेत वरतून भरपूर. तुम्हाला मी आवाज दाखवतो. हे बघा हे क्रंची आहेत आणि आतमध्ये आहे ना जे तुम्हाला माहिती आहे की आतमध्ये आपले खेकड्यांचे मांस वगैरे आपण बोलू शकतो तो आहे, जो आपण मेहनत करून एवढा काढतो तिथे डायरेक्ट आपल्याला खायला मिळतो. ही चांगली गोष्ट असते क्रॅब लॉलीपॉपची. चला आता ट्राय करू. टाइम झालाय. चला आपण यांची शेजवान चटणी ट्राय करू विथ क्रॅब लॉलीपॉप. खूप छान आहे मित्रांनो. चांगले म्हणजे डीप झाले बोलू शकतो. चला परत ट्राय करूया. चांगले लागले मला हे. खरंच खूप छान आहे ते. तुम्ही पाहिलात ना नक्की ट्राय करा असं मी बोलेन तुम्हाला. आणि यांची शेजवान चटणी आहे ना त्यासोबत अगदी चांगला लागतो. म्हणजे शेजवान चटणी एवढी तिखट नाही. तर त्याचबरोबर आपण ना मित्रांनो बोंबील फ्राय मागत दिले आहेत. बोंबील फ्राय बघूया कशी चव आहे यांची. बोंबील फ्रायची हे खूप जाड आहेत मित्रांनो, कारण की बिग साईज मला वाटते बोंबील फ्रायची. आणि काय माहिती आहे एक क्रंची मला वाटत नाही. काय माहिती आहे याच्यामध्ये मासच भरलेला आहे मित्रांनो. हे बघा तुम्हाला दाखवते. बघा हे सर्वीकडे मासच आहे. तर अस्सल मालवणी आपण बोलू शकतो एक चव इथं मिळते आपल्याला. तर ह्याची चव कशी आहे ती पहिले तुम्हाला सांगतो. एकदम हे बोलू शकतो. आणि आता नाही बोलू शकतो की हे क्रंची नाही आहेत. जो बाजूने आहेत ना मित्रांनो ते क्रंची आहेत. म्हणजे काय काय लोकांना क्रंची आवडतात मला माहिती आहे. आणि मित्रांनो आतमधला मांस बघाल ना तर बघू शकता पुरा फ्रेश आहे मध्ये. त्याला बाप म्हणजे आपण ना हॉटेलमध्ये पण जास्त ट्राय केला आणि स्टॉलवरती. पण स्टॉलवरती खायची मजा आहे ना त्यांची चव अलग असते. हॉटेलपेक्षा स्टॉलवरची चव अलग असते. तर मित्रांनो आता मेन कोर्स मध्ये ना आपण कोंबडी वडे मागितलेले आहे. सुका चिकन आहे. सुका चिकन वडे आहेत बोलू शकतो. तर याच्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला ना ह्याच्यामध्ये मित्रांनो 5 वडे मिळणार आहेत. आणि वडे बघाल ना आणि फुगलेले आहेत. वाव हे मस्त आहेत वडे. हे बघा पुरे वडे फुगलेले आहेत मस्त आहेत. अजून गरम गरम पण आहेत. आणि पहिली गोष्ट आहे ना मित्रांनो जे यांचा मालवणी मसाल्यांपासून जो बनलेला चिकन आहे ना तो वासच त्याचा मला असा घमघमाट येतोय. आणि आता चव पण बघायची आहे. आणि त्यात तो सुक्का आहे. तेवढीच आपल्याला ना त्याने चिकनची ग्रेव्ही असते ना मित्रांनो ती दिली. सुक्का असल्यामुळे आपल्याला एक साईडला ग्रेव्ही मिळणार आहे. ते पण दाखवतो ही क्वालिटी कशी आहे. तर ही ग्रेव्ही आहे मित्रांनो. ग्रेव्ही पण तेवढीच घट्ट आहे मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो ही भाकरी आहे बघू शकता. भाकरीची एक क्वालिटी तुम्हाला दाखवू शकतो कारण की फुल पातळ आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा आपण ही यांची भाकरीची म्हणजे सॉफ्टनेस जे बोलतात ते आहे. आणि अशा भाकऱ्या खायच्या असताना तर मजा येते. का मित्रांनो हे पण आहे ना आपण चिकन सोबत ट्राय करूया. सुका चिकन आहे मित्रांनो भाकरीसोबत खायला मजा येते. सुका चिकन विथ भाकरी. वाव खूप छान आहे. कारण की भाकरी अशी क्वालिटी आहे ना आणि सुका चिकन तर खरंच आपण ना आता पीस सोबत थांबवायला. काय पीस यांचे बघू शकता. पहिली गोष्ट मला पीस यांचे प्रत्येक आवडले कारण की पीसची साईज लय आहे मोठी आहे. प्रत्येक पीसची साईज मोठी आहे मित्रांनो. म्हणजे जेवण करायचं ना मित्रांनो खरंच मी फॅमिली वगैरे आले ना माझ्या पाठी बघू शकता की टेबल आहे. कारण फॅमिली वगैरे आले ना असं एक प्रॉपर जेवण करायचं असेल ना असं बोलूच नाही शकत की ह्या जेवणामध्ये काहीतरी कमी आहे असं मी बोलूच नाही शकत. खरंच सर्व प्रॉपर आहे पुरा. आणि मालवणी मसाले टाकून जी मालवणीची चव येते ना ती खरंच खूप छान आहे. आणि मित्रांनो वडे आहेत ना इथं आपल्या तुम्ही जेव्हा ऑर्डर द्याल ना तेव्हा गरमागरम असे फ्राय करून मिळतील बघू शकता. गरम गरम तुम्हाला खायला मिळेल. आणि आपण आता सुका चिकन सोबत ट्राय करूया बघूया. आम्ही मागितलेला आहे. आणि हे सर्व आहे ना मित्रांनो स्टॉल वरती खाण्याची मजा आहे ना ती अलग असते. मित्रांनो बोलू शकतो खरंच म्हणजे मालवणची टेस्ट आहे ना ते चिकन मध्ये आपल्याला पटकन समजतो. लोकांपेक्षा तरी मालवणी मसाले आहेत ना ते खूप अलग असतात. टेस्टी म्हणजे बरोबर टेस्ट मध्ये बेस्ट आहे. आणि स्पायसी नाही पहिली गोष्ट बोलू शकतो. आणि
एकदम घरगुती म्हणजे घरी बनवलेला चिकन आता मला वाटतं. आणि वड्यांची जर तुम्हाला बोलू ना, वडे पण एकदम घरगुतीच आहेत. जे कोकणी किंवा आपण बोलू शकतो मालवणी लोकांचे जे घरी बनतात ना, ते तिथं तुम्हाला दिले जातील. कारण की स्वतः ओनरच आहेत ना, तेच मालवणी आहेत. आणि दुसरी गोष्ट ही रेसिपी त्यांच्या आईची आहे. तर आणि ते मालवणी असल्यामुळे सर्व आपल्या मालवणी प्रकारे खायला मिळणार आहेत. आणि सर्व इथं आहेत ना मित्रांनो, जे बनवणारे किंवा इथं काम करणारे सर्व मराठी लोक ठेवले त्या लोकांनी. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण की परप्रांतीय कोण नाही इथे. चिकनची ग्रेव्ही दिली आहे, तांबडी तांबडी वाटते एकदम. बघूया टेस्टला कशी असेल. मला आधी वाटत की थोडी स्पायसी असेल, कारण की ती ग्रेव्ही आहे फक्त ना, मग ग्रेव्ही थोडी स्पायसी असते, कारण की ती भातासोबतून खायची असते आपल्याला. पण असं काही नाही आहे, एकदम बेस्ट आहे. ही जरा पिऊन बघतो. प्रॉपर बोलू शकतो आपले एक मालवणी चव आहे ना, त्या स्टॉलवरती आपल्याला भेटलेले आहे. कारण की सर्व जेवढं अजूनपर्यंत आपण टेस्ट घेतली ना, ते सर्व प्रॉपर होती. फक्त मला असं चिकन असलं ना, बघा पीस बघितलाय आणि आता असलं ना दातून वाढायला मजा येते. तर मित्रांनो, आपण काहीतरी युनिक म्हणजे आपण आता सर्व भाकरी खाल्ले, वडे खाल्ले, चिकन खाल्ला. आता आपण ना काहीतरी युनिक म्हणजे आपण बघू शकता प्रॉन्स पुलाव मागितलेला आहे. म्हणजे एक राईस मध्ये पण आपला होऊन जाईल बोललो तर. प्रॉन्स पुलाव मुळे कसा लागतो ती मित्रांनो ही क्वालिटी आहे. जी बघू शकता गरम गरम अशा वाफा येतात त्यातून. आणि बघू शकता याच्यामध्ये प्रॉन्स भरून भरून टाकलेले आहेत. जागे जागे दिसायला मिळते तुम्हाला बघायला. तर बघा गरम खूप आहे. 1 2 4 5 6 गरम खूप आहे. गरम गरम म्हणजे खाण्याची मजा आहे ना मित्रांनो, खूप चांगला आहे. असं काय नाही अजिबात, खूप चांगला आहे. आणि वाचनच मला हे जरा चव समजली की चांगला आहे म्हणून. बेस्ट आहे एकदम. आणि मित्रांनो एक बोलू शकतो, कारण की सोलकढी जी पिण्याची मजा आहे ना ती मालवणी लोकांची, कारण की तो त्यांचाच फूड आहे, मालवणचाच हा फूड आहे. म्हणजे सोलकढी बोलू शकतो आपण त्याला. तर थंड थंड सोलकढी मित्रांनो, आणि एवढी घट्ट असेल तर खूपच मजा येईल मित्रांनो. आणि सर्व जेवण झाला ना तुमचा मित्रांनो, तर नक्की ती सोलकढी पियाला मात्र विसरू नका. सोलकढी नक्की पिया, थंड आहे. बघूया खरंच चालत ना, सोलकढी मात्र ट्राय करा की कशी आहे ती पहिले बघा मित्रांनो. जो नारळाचा फ्लेवर आहे ना तो खरंच खूप छान येतोय. काय काय ठिकाणी तुम्ही गेलात तर अशी चव नाही भेटणार की नारळाचा फ्लेवर नाही येत आहे. ह्याचा तडका दिलेला आहे त्याला पण मित्रांनो वास येतोय, कारण की ही प्रॉपर म्हणजे घरी बनवलेली आहे. बघू शकता वरती खोबऱ्याचा ती लेअर असते ना मित्रांनो, ती बघू शकता. हे बघा ही खोबऱ्याची लेअर आहे बघा ही. तर ही खायला अशी मजा येते कारण की घरी बनवलेली. तर मित्रांनो आता आपण काय काय आला ते बघितलं असेल तुम्ही. राजेश मालवणी किचन स्पेशल आपण आता चिकन कोंबडी वडे पण घेतलं, सुका चिकन होता यामध्ये. आणि स्टार्टर्सला आपण ना मागितला होता हे होते आपले मोबिल फ्राय होते, अजून क्रॅब लावे होते. चव चांगली होती, तुम्हाला बघितलं असाल सर्वची. आणि त्याच्यानंतर ना आपण राईस मध्ये काहीतरी ट्राय केला, तो युनिक असा होता. तो होता म्हणजे प्रॉन्स पुलाव होता, तो त्याही पण चव पण घेतली मित्रांनो. आपल्याला मालवणी चव भेटली मित्रांनो, खूप छान होती सर्व जेवण बघत असाल तुम्ही. आणि एक दादर मध्ये एक मराठी माणसाने 1986 मध्ये चालू केलेला हा फूड स्टॉल आहे मित्रांनो. खरं तुम्ही नक्की भेट द्या, चव चांगली आहे म्हणून अजूनपर्यंत ते या बिझनेस मध्ये आहेत असं आपण बोलू शकतो. प्रॉपर ऍड्रेस तुम्हाला देईन मित्रांनो, प्रॉपर ऍड्रेस वरती या नक्की या. जास्त लांब नाही, दादर स्टेशनवर जवळ आहे मित्रांनो. पण की सेना भवन आहे ना त्याच्या अगदी जवळच आहे, म्हणजे तो तुम्हाला ऍड्रेस मध्ये समजेलच. तर कशी वाटली व्हिडिओ तुम्ही मला नक्की कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या अशाच व्हिडिओ पडत आहे चॅनलवरती, तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ. तो जय जय महाराष्ट्र मित्रांनो.